आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये लिखित साधनांविषयी आपण पाहिलेलं आहे आणि ही लिखित साधनं कशा प्रकारची होती, कोणते कोणते ती लिखित साधनांमध्ये ग्रंथ आले किंवा कशा प्रकारच्या परकीय प्रवाशांची वर्णनं आली हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आज आपण अलिखित साधनं किंवा त्यालाच पुरातत्वीय साधनं अशा प्रकारचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. लिखित साधन म्हणजे काय हे आपल्याला माहिती झालं असेल किंवा माहिती लक्षात आलं असेल की लिखित साधन म्हणजे जे लिहून ठेवलेलं आहे, जे साधन लिखित आहे, लिहिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणतो, लिखित साधन. तशाच प्रकारचा अलिखित साधन अशा प्रकारचं आहे. अलिखित साधन म्हणजे काय की जे लिहिलेलं नाही परंतु ते आपल्या उपयुक्त अशा प्रकारचं साधन आहे, जे डोळ्यानं दिसतं आहे, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ज्या दृष्टिकोनातून किंवा ज्या घटनेसाठी आवश्यक असणारे जे काही ऐतिहासिक पुरावा आहे. मग हे ऐतिहासिक पुरावा कोणते कोणते आहेत, ते ऐतिहासिक पुराव्याचं साधन आहे, त्याला आपण अलिखित साधनं असे म्हणतो आहोत. त्याच्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे ते कोणते कोणते पुरावे आहेत किंवा ती साधनं आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं शिलालेख पाहावे लागतील, ताम्रपट पाहावे लागतील, नाणी पाहावी लागतील आणि स्मारके. आता याच्याविषयी आपल्याला सविस्तरपणे आणि विस्तृत असं तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण शिलालेख आणि ताम्रपट याविषयी चर्चा करूया. वास्तविक पाहता मुस्लिम पूर्व काळाच्या अभ्यासासाठी शिलालेख आणि ताम्रपट किंवा नाणी यांचा खूप उपयोग होतो. याचं कारण अशा प्रकारचं की या वेगवेगळ्या घटनांचा जो काळ ठरवण्याचं किंवा वेगवेगळ्या सुलतानांची नावं आणि त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या राज्याच्या सीमा ठरवण्याचा किंवा अंदाज बांधण्याचा याच्या माध्यमातून उपयोग होतो. वास्तविक पाहता या सुलतानशाहीच्या इतिहासामध्ये काही काळ जिथं आपल्याला लिखित अशा प्रकारचं काही मिळत नाही. वास्तविक पाहता आपण पाहिलेलं आहे की मध्ययुग कालखंडाला अंधार युग अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. याचं कारणच असं आहे की त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला फारशे अशा प्रकारची साधनं मिळत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, कागदपत्र नाहीत तर इतिहास नाही. आणि म्हणून हे साधनं माहिती आहेत. आता कागदपत्र जर नसतील, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, कागदपत्र नसतील तर इतिहास नाही. परंतु कागदपत्र जर नसतील तर आपण तिथं थांबायचं का, तर नाही. मग त्याला पर्याय अशा प्रकारचा आहे की त्याच्यामध्ये काही अलिखित साधनं जी आहेत, जे लिहिलेली नाहीत परंतु ती आजही वस्तूच्या रूपानं किंवा एखाद्या स्मारकाच्या दृष्टिकोनातून, ताम्रपटाच्या दृष्टिकोनातून, नाण्यांच्या दृष्टिकोनातून, शिलालेखाच्या दृष्टिकोनातून जी आज आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्या अनुषंगानं किंवा आपल्या अभ्यासाच्या अनुषंगानं त्याची आपल्याला माहिती घ्यावी लागेल आणि मग त्याच्या माहितीच्या आधारे आपल्याला ते साधन वापरून आपल्याला तो पुरावा म्हणून वापरावं लागेल. त्याच्यामध्ये शिलालेख आणि ताम्रपट हे कसे उपयुक्त आहेत हे मी आता आपल्याला सांगितलेलंच आहे. वास्तविक पाहता मुस्लिम लेखकांचे जे ग्रंथ आहेत ते प्रामुख्याने मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले आहेत. मी नेहमी सांगतो की इतिहास कसा असतो किंवा इतिहास कसा लिहिला जातो, तर ज्या चष्म्यातून तुम्ही पाहाल त्या घटनेकडं तशा प्रकारचा तो इतिहास निर्माण होत असतो. म्हणजे काय आहे, आता मग मी आपल्याला नेहमी अगदी गमतीशीर उदाहरण म्हणून सांगतो की जर समजा तुम्ही काळा चष्मा घातला म्हणून काळा दिसेल का, तर तसं नाही. मग कसं आहे, तर चष्मा म्हणजे दृष्टिकोन. ज्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या घटनेकडं पाहाल तशा प्रकारची ती घटना तुम्हाला दिसेल.
वास्तविक पाहता इतिहासाचा अभ्यास करत असताना अशा प्रकारची एक अपेक्षा असते की इतिहासाच्या संशोधकानं अभ्यासकानं काय केलं पाहिजे, तर त्या घटनेच्या मध्यवर्ती किंवा मध्यभागी उभा राहायचं आणि दोन्ही गोष्टी तपासायच्या. म्हणजे कसल्याही प्रकारचं कुठल्याही बाजूला झुकतं माप द्यायचं नाही, तर त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं मध्ये म्हणजे तटस्थ राहून मूल्यमापन करायचं आणि ती जी घटना आहे ती घटना मांडायची. याला काय म्हणायचं की खऱ्या अर्थानं हे जे मांडणी आहे किंवा खऱ्या अर्थानं त्याचं जे साधनं आहेत किंवा साधनं मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. वास्तविक पाहता हे अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन कुठल्याही पूर्वग्रह नसावा किंवा एखाद्या विषयी आकस नसावा किंवा एखाद्याला झुकतं माप देऊ नये, अशा प्रकारचं हे इतिहास लिहिण्यामागचं एक तत्त्व असतं. आणि आता आपण पाहिलं की साधारणतः मुस्लिम काळामध्ये किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांनी काय केलेलं आहे की आपापल्या दृष्टिकोनातून तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा एकांगी इतिहास दिसत असताना किंवा लिहित असताना हिंदूविषयक ज्या घडामोडी होत्या त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतं. अशावेळी आता त्या काळामध्ये जर अशा प्रकारचं जर घडत असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की खरोखरच बाबा त्या काळामध्ये हिंदूंचं काही घटना घडल्या होत्या का, आणि घडल्या असतील तर कशा प्रकारच्या आहेत का त्यावेळी घडल्याच नव्हत्या. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे, तर त्याला त्या दरम्यानच्या काळामध्ये कशा प्रकारची साधनं होती, ती साधनं लिखित तर नव्हती. मग कशाच्या आधारे आपल्याला एखादी घटना मांडता येईल किंवा त्याविषयी सांगता येईल, तर त्यावेळी आपल्याला शिलालेख असतील किंवा ताम्रपट असेल, नाणी असतील किंवा स्मारके असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज बांधता येतो. याच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रकारचं ठोस अशा प्रकारचं काही सांगता येतं. आणि म्हणूनच अशा माध्यमातून किंवा अशा साधनांमधून मध्ययुगीन हिंदू प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक इतिहासाची अशा प्रकारची बरीच विश्वसनीय आणि समकालीन म्हणजे त्या काळची, तर त्या काळची माहिती आपल्याला मिळते. आता समजा उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की राजस्थानमधील 15व्या शतकातील कुंभलगड येथील शिलालेखामधून त्या काळची गावं, किल्ले, आश्रमसंस्था, तुलादान, पाठशाळा, शिवरात्री आणि वसंतोत्सव यासारख्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळते. म्हणजे बघा, ही त्या काळामधली कशी सांस्कृतिक जी जडणघडण आहे, ती सांस्कृतिक जडणघडण कशी होत गेली असेल किंवा हिंदूंच्या बाबतीत कशा प्रकारचं होत असेल हे आपल्याला नक्की त्याच्यामधून लक्षात येतं. त्याचप्रमाणे विजयनगर साम्राज्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळवण्यासाठी शिलालेखाचा उपयोग होतो, ताम्रपटाचा उपयोग होतो आणि नाण्यांचा उपयोग होतो. आणि म्हणून ही साधनं अतिशय महत्त्वाची असतात. आता मगापासून मी तुम्हाला सांगतो शिलालेख म्हणजे काय, अतिशय साधं त्याच्या शब्दामध्येच त्याचा दडलेला अर्थ आहे. शिलालेख म्हणजे काय, शिला म्हणजे दगड आणि लेख म्हणजे काय, लिहिणे. शिलालेख, दगडावर लिहिलेला लेख, त्याला शिलालेख म्हणायचं. मग काय शिलालेख कसे तुम्ही म्हणाल, आता त्यावेळेस कसं काय लिहित असावे आणि दगडावर कसं लिहायचं. साधी गोष्ट आहे की त्या काळामध्ये शिलालेख म्हणजे दगडावरती लिहिण्याची किंवा काही गोष्टी कोरून ठेवण्या, सगळंच लिहित नव्हते आतासारखे जसं तुम्ही नोट्स लिहून काढताय तशा प्रकारचं नाही. तर त्या काळामध्ये काय होतं की शिलालेख जे होते ते दगडावरती काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मग महत्त्वाची गोष्ट काय की एखादा पराक्रम गाजवून आले, एखादं इनाम दिलं, एखादी महत्त्वाची घटना राज्यामध्ये घडली, तर ते त्या शिलालेखावरती लिहून ठेवलं जात असे. त्याचप्रमाणे ताम्रपट म्हणजे काय, तर मग अशी शिलालेखाप्रमाणेच याचा सुद्धा अर्थ दडलेला आहे त्याच्या शब्दामध्ये. ताम्र म्हणजे काय, तर तांबे, आणि पट म्हणजे काय, तर पत्रा. ताम्रपत्र किंवा ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यावरती लिहिलेलं म्हणजे ताम्रपट. आता हे ताम्रपट कशासाठी असायचे, तर त्या काळामध्ये सनदा दिल्या जायच्या.
संधा, एखादी गोष्ट किंवा एखादी चांगल्या प्रकारचं जर एखाद्या युद्धामध्ये किंवा एखादी कर्तृत्ववान जर घटना घडली, एखादी कामगिरी त्या माणसानं केली किंवा सैनिकानं केली किंवा कोणत्याही दरबारामधल्या माणसाने केली आणि त्या दृष्टिकोनातून जर तिथल्या राज्यकर्त्याला वाटलं की खरोखरच याने आपल्या राज्यासाठी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, तर अशावेळी तो ताम्रपट दिला जात असे. आणि आज आपल्याला खरं तर खूप मोठ्या प्रमाणात ताम्रपटसुद्धा आढळत आहेत. अशा प्रकारच्या ताम्रपटामधून आपल्याला तत्कालीन इतिहास हा फार समजण्यास मदत होते. कारण का, या ताम्रपटाच्या माध्यमातून, शिलालेखाच्या माध्यमातून तत्कालीन माहिती ही त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे खाडाखोड किंवा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल घडवून आणलेला आहे, ती सत्यता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे जे अलिखित साधनं आहेत, ती अलिखित साधनं हे अतिशय महत्त्वाची असलेली आपणास दिसून येतात. आता विजयनगरच्या काळामध्ये 4 प्रकारचे आलेख होते. आता काय, आलेखामध्ये सुद्धा प्रकार आहेत किंवा वेगवेगळे टाईप्स, पद्धती, ज्या प्रकार आहेत ते प्रकार असलेले आपणास दिसून येतात. त्याच्यामध्ये कुठले होते, आता बघा, विजयनगरच्या काळामध्ये किंवा विजयनगरच्या कारकिर्दीमध्ये जे काही आलेख होते, त्या आलेखामध्ये पहिला जो होता तो शासनम. पहिला कुठला होता, शासनम. दुसरा जयपत्रम, तिसरा आज्ञापत्रम आणि चौथा प्रज्ञापत्रम. अशा प्रकारचे हे 4 प्रकारचे आलेख विजयनगरकालीन राज्यामध्ये असलेले आपणास दिसून येतात. आता ही जे काही आपण शासनम म्हटलं, जयपत्रम म्हटलं, आज्ञापत्रम म्हटलं आणि प्रज्ञापत्रम जे काही आलेख आहेत, त्या आलेखामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्याचे नेमकं काय होतं, त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता, तर ते कशासाठी वापरले जात होते. तर आपल्या लक्षात येतं की जमीन दान देण्यासाठी जे दिलं जात होतं ते किंवा आलेख लिहिले जात होता, त्याला शासनम असं म्हटलं जात होतं. याची नोंद दगडावर, भिंतीवर किंवा ताम्रपटावर दिली जात असे. बघा, म्हणजे काय आहे की जमीन जी दान देण्याची प्रक्रिया आहे, आता जसे दस्त वगैरे आपण म्हणतो, तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण खरेदी खत वगैरे करतो त्यावेळेस तो दस्त होतो. तशा प्रकारचा जो दस्त आहे, दस्त म्हणजे काय की एका मालकीची जी जमीन आहे ती दुसऱ्याला हस्तांतरित केली, विकली, बक्षीस दिली कुठलीही, परंतु ती कुठल्या माध्यमातून दिली, कशी दिली, तर त्याला काहीतरी पुरावा पाहिजे. मग आत्ताच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये तो कसा आहे, कागदरूपी दस्त असा आहे. तर त्या काळामध्ये काय होतं की त्या काळामध्ये शासनम नावाचा आलेख होता आणि त्या आलेखाच्या माध्यमातून हे दान किंवा हे जमीन दान देण्यासाठीही लिहिलेलं असायचं किंवा दिलेलं असायचं. त्याचप्रमाणे बेकायदेशीर ज्या बाबी होत्या, त्या बेकायदेशीर बाबींमध्ये जे निर्णय दिले जात असत, ते निर्णय जयपत्रम या आलेखामध्ये दिले जात असत. जयपत्रममध्ये काय बेकायदेशीर असेल ते दिलेलं जात होतं. सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या ज्या काही राजाज्ञा होत्या, म्हणजे सरकारकडून सरकारी ज्या काही राजाज्ञा आहे, म्हणजे राजानं दिलेल्या ज्या काही आज्ञा आहेत ज्या आपल्या अधिकाऱ्यांना, त्याला काय म्हटलं, आज्ञापत्रम. साधी गोष्ट आहे, आज्ञापत्रम. त्याच्या शब्दामध्ये स्फोट जर केली तर ते लक्षात येते. आज्ञापत्रम, ज्या राजानं आज्ञा केल्या त्याला किंवा एखाद्या जे काही आपले अधिकारी वर्ग आहे, जे कामगार वर्ग आहे किंवा त्यांच्या हाताखाली असणारे जे काही नोकर वर्ग आहे, त्यांना ज्या काही आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञांना आज्ञापत्र असं म्हटलेलं दिसून येतं. दुसरं एक आपण पाहिलं की ती प्रज्ञापत्रम म्हणजे काय, तर प्रज्ञापत्रम म्हणजे राजाचे जाहीरनामे. आता जाहीरनामे म्हणजे काय, जाहीरनामा म्हणजे काय की आपण जे काही पुढं करणार आहोत. आता बघा, आपल्याकडे वेगवेगळे ज्यावेळेस निवडणुका येतात आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे पक्ष असतात, वेगवेगळे पक्ष जे निवडणूक लढवत असतात, त्या निवडणूक लढवण्याच्या वेळी ते काय करतात, निवडणुकीच्या वेळी आपले जाहीरनामे काढतात की आम्ही अशा प्रकारे भविष्यामध्ये करू, आमचा जर पक्ष निवडून आला तर अशा प्रकारचे आम्ही तुम्हाला सुविधा देऊ.
मग ती काही गोष्टी असतात की पाण्याचा प्रश्न असेल, दिव्यांचा प्रश्न असेल, किंवा एखाद्या योजनेचा प्रश्न असेल, किंवा एखादे MIDC सारखा प्रश्न असेल, सिंचनाचा सारखा प्रश्न असेल, आणि मग अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रश्न ते त्या जाहीरनाम्यामधून मांडतात आणि मग तो जाहीरनामा आपल्यासमोर ठेवतात की सर्वसामान्य लोकांना समजायला पाहिजे की त्या पक्षाचं किंवा त्या साधारणतः त्या एकंदरीत भूमिका काय आहे, ते काय करू इच्छित आहेत किंवा काय करणार आहेत, आणि मग ते आपलं मत बनवतात. तशा प्रकारचं त्या काळामध्ये जे जाहीरनामे होते त्या जाहीरनाम्यांना प्रज्ञापत्रम अशा प्रकारचं म्हणत होते. हे जाहीरनामे कोण काढत असे त्या काळात? तर राजा काढत असे. आत्ताच्या काळात कोण काढतंय? तर आत्ताच्या काळात पक्ष काढतायत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष काढतायत आणि ते आपलं मत जे आहे ते सांगत आहेत. या सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये शासकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या चारही आलेखामधून अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारची आपल्याला मिळते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन इतिहासावरती प्रकाश टाकता येतो. खरं तर हा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही जी साधनंसुद्धा फार महत्त्वाची आहेत. ही साधनं आपण पाहत असताना आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस लिखित साधनं थांबतात त्यावेळेस इथून पुढं आपल्याला अलिखित साधनं, आणि ही अतिशय महत्त्वाची प्राथमिक साधनांमध्ये मोडणारी अशा प्रकारची ही साधनं आहेत. पुढं तुम्हाला लक्षात येईल की पुढे ज्यावेळेस तुम्ही MA ला वगैरे जाल आणि संशोधन पद्धती शिकाल त्यावेळेस लिखित साधनं काय असतात, अलिखित साधनं काय असतात, दुय्यम साधनं काय असतात, प्राथमिक साधनं काय असतात, याच्यावरती तुम्हाला सखोल अशा प्रकारचं तिथं अभ्यास पुढं करता येईलच. आता इथं आपल्याला मात्र नेमकं शिलालेख म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल, ताम्रपट म्हणजे काय हेही लक्षात आलं असेल, आणि मग कशा प्रकारचे हे उपयुक्त पडतात, कशा प्रकारचा अभ्यासास उपयुक्त पडतात हेही आपल्याला इथं लक्षात येतं. आणि म्हणूनच साधारणतः सुलतानशाही काळाशी संबंधित बहुतेक सर्व जे आलेख आहेत ते आलेख इपिग्राफिया, बघा, इपिग्राफिया इंडो मुस्लामिका, इपिग्राफिया कर्नाटका, इपिग्राफिया इंडिका आणि इतर पुराण अशा अलेखविषयक ग्रंथांमधून सुद्धा याच्याविषयी माहिती आपल्याला मिळते आहे. आणि मग हे अशा प्रकारचे आलेख, अशा प्रकारचे जी काही पुरातत्वीय साधनं आहेत, अलिखित साधनं आहेत, ते किती होते, कुठं होते, कशा प्रकारचे होते याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की कर्नाटकाशी संबंधित किंवा कर्नाटकाची ज्या आलेखामधून माहिती मिळते ती जी माहिती आहे ती साधारणतः 20,000 शिलालेख या कर्नाटकासंबंधी माहिती ही असलेले आपणास मिळतात. या शिलालेखाचा उपयोग राजकीय माहिती किंवा राजकीय इतिहास कसा होता, तत्कालीन राजकीय इतिहास कसा होता, तो कसा मांडला गेलेला होता, कशा प्रकारची तिथली व्यवस्था होती, राजकीय व्यवस्था होती, हे त्या इतिहासामधून आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक या इतिहासाविषयी सुद्धा बऱ्याच प्रमाणात माहिती मिळते. तसेच जमीन महसूल असेल त्यात तत्कालीन, त्याचप्रमाणे कर आकारणीची पद्धत असेल, विविध वस्तूवरील कर आकारणी असेल, व्यवसाय कराची माहिती असेल, मालाच्या जलवाहतुकीवरील कर कशा प्रकारचा होता, प्राण्यांवरील कर कशा प्रकारचा होता, व्यापारी संघाची माहिती त्याच्यातून मिळते आहे. आणि त्याचप्रमाणे तत्कालीन विविध जाती आणि जमाती, निरनिराळे धार्मिक उत्सव, समारंभ अशा प्रकारच्या विविध घटनांच्या माध्यमातून किंवा विविध गोष्टींच्या माध्यमातून ज्या काही त्या तत्कालीन घटना घडत होत्या त्या घटना आपल्याला सविस्तर अशा प्रकारच्या इथं पाहायला मिळत आहेत. आता म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तत्कालीन कशा प्रकारचा जमीन महसूल होता. आजसुद्धा जमीन महसूल आहे. मग आजचा जमीन महसूल कशा प्रकारचा आहे, तत्कालीन जमीन महसूल कशा प्रकारचा होता, याचा जर आपल्याला मागोवा घ्यायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या शिलालेखांची फार मदत होते. त्याचप्रमाणे कर आकारणी पद्धत कशी होती. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्याला घरपट्टी असते, पाणीपट्टी असते, वीजपट्टी असते किंवा
विजेचं भरणा किंवा विजेचं बिल आपण भरतो, हे करच आहेत. किंवा जे नगर परिषदेच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, हे जे कर आपल्याला वार्षिक कर आपल्याला भरावे लागतात, तशाच प्रकारचे कर त्या काळामध्ये सुद्धा भरावे लागतात. आता तुम्हाला माहिती आहे की हे शासन प्रशासन किंवा हे जो काही व्यवस्था आहे ती कशा प्रकारची चालते, तर कराच्या माध्यमातून ही प्रशासन व्यवस्था किंवा ज्या सोयी दिल्या जातात हे कराच्या माध्यमातून ह्या दिल्या जातात. आणि म्हणूनच हे कर घेणंसुद्धा आवश्यक असतं. त्या काळामध्ये सुद्धा ही कराची पद्धती होती आणि आत्तासुद्धा कर घेण्याची पद्धत असलेली आपणास दिसून येते. मग आता कसं आहे की विविध वस्तूंवरती कर आहेत. आता आपल्याला माहिती आहे की GST आपण म्हणतो किंवा टॅक्स म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे जकात म्हणतो. तर अशा प्रकारचे जे टॅक्स आहेत ते टॅक्स विविध वस्तूंवर असलेले आपणास दिसून येते. त्याचप्रमाणे व्यवसाय कर, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, व्यावसायिक कर, इन्कम टॅक्स, किंवा जो एखादा व्यवसाय करत असेल त्या व्यवसायावरती सुद्धा तो कर आकारला जातो. आणि मग ज्या माध्यमातून कर आहे त्या माध्यमातून तो कर घेतला जातो आणि सरकार दरबारी किंवा सरकारच्या तिजोरीमध्ये तो जमा केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये मालाच्या जलवाहतुकीवरील कर होता. आता कसं आहे की आपल्याला माहिती आहे की जलवाहतूक सर्वात स्वस्त जर कुठली वाहतूक असेल तर ती जलवाहतूक, त्यानंतर रस्ते वाहतूक म्हणजे जमिनीवरील वाहतूक, आणि तिसरी जी आहे ती हवाई वाहतूक. सर्वात स्वस्त जलवाहतूक, त्याच्यानंतरची रस्ते वाहतूक म्हणजे जमिनीवरील वाहतूक, आणि सगळ्यात महागडी किंवा खर्चिक ती हवाई ही आहे वाहतूक. मग अशा प्रकारचं त्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, मध्ययुगाच्या काळामध्ये जास्तीच्या प्रमाणात कुठल्या माध्यमातून हे चालायचा व्यवसाय, तर जलवाहतुकीच्या. मग जलवाहतुकीच्या माध्यमातून चालत असताना आपल्या लक्षात येतं की त्या काळामध्ये जलवाहतूक जी होत होती त्याच्यावरती काही कर आकारला जात होता आणि त्या कराच्या माध्यमातून आपली तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये कर हा हे केला जात होता, भरला जात होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असे. त्याचप्रमाणे तुम्हाला आम्ही अजून एक मगाशी सांगितलं आणि ते म्हणजे प्राण्यांवरील कर. आता तुम्ही म्हणाल प्राण्यांवरील कर म्हणजे कसा, कोणता कर प्राण्यावरील कर म्हणजे, तर प्राण्यावरील कर म्हणजे काय, तुमच्याकडे जे काही प्राणी आहेत, आता समजा आता शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की चांगल्या चांगल्या जातीची मांजरं पाळली जातात, चांगल्या चांगल्या जातीची कुत्री पाळली जातात. ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मग दुधासाठी असतील किंवा शेळी असेल, बकरी असेल, गाई असेल, म्हैस असेल, रेडा असेल, बैल असेल, तर ही जमिनीसाठी किंवा जे आपल्याला शेतीच्या कामासाठी, आता शेतीच्या कामासाठी सुद्धा ही जनावरं राहिली म्हणजे फारशी कामी येत नाहीत. याचं कारण अशा प्रकारचं की आत्ता ट्रॅक्टरसारखी अवजारं आली, यांत्रिक शेती व्हायला लागली आणि म्हणून खरं तर ही थोडीशी कमी व्हायला लागली. परंतु आजही संपूर्णतः ही काही नष्ट झालेली नाहीत, संपूर्ण नष्ट झालेली नाहीत. तर आत्ता काय आहे की आत्ता काही प्रमाणामध्ये आजही काही ठिकाणी हे या प्राण्यांच्या माध्यमातूनच अशा प्रकारची ही शेती केली जाते आणि म्हणून या प्राण्यांवरती सुद्धा कर आकारला जात असे की जेणेकरून त्या कराच्या माध्यमातून आपल्या तिजोरीमध्ये काही प्रमाणात आर्थिक हे होईल, आर्थिक भर पडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजसुद्धा आपल्याला जर तुम्ही बाजारामध्ये गेला किंवा मार्केटला गेला किंवा बाजाराच्या जिथं जनावरांचा बाजार असतो त्या जनावरांच्या बाजारामध्ये जर गेलात तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की तिथं या जनावरांची ज्यावेळेस खरेदी विक्री होती तर त्या खरेदी विक्रीवरती तो टॅक्स लावला जातो किंवा कर, तिचे पावती म्हणतो आपण, पावती फाडायची म्हणजे तो एक करच असतो. अशा प्रकारची ही जी कराची ही आहे विभागणी आहे ती ही प्राण्यांच्या माध्यमातून सुद्धा ही घेतली जात असे आणि शक्य तितकं कर कसा गोळा होईल आणि जेणेकरून त्याच्या माध्यमातून लोकांना आपल्याला कशा प्रकारे सुविधा पुरवता येतील हे पाहण्याचा प्रयत्न तत्कालीन राज्याची व्यवस्था किंवा राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था चालवण्याचा प्रयत्न केला जात असे. शिलालेखामधून अजून एक महत्त्वाची माहिती मिळते आणि ती म्हणजे व्यापारी संघाची माहिती. आता व्यापारी संघ म्हणजे काय,
तर अनेक व्यापारी मिळून एक संघ किंवा संघटना ज्यांची निर्माण केलेली आहे, अशा प्रकारची जी संघटना आहे त्याला व्यापारी संघटना असं म्हटलं जातं. मग ह्या संघांची माहितीसुद्धा या शिलालेखामधून किंवा आलेखामधून आपल्याला आलेली दिसते. त्याचप्रमाणे तत्कालीन कोणकोणत्या जाती होत्या, जमाती होत्या, कशा प्रकारच्या त्या नांदत होत्या, कशा प्रकारे राहत होत्या, त्यांचा व्यवहार कशा प्रकारचा होता, हे सुद्धा मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा प्रकारचा व्यवहार चाललेला होता किंवा कशा प्रकारे ते राहत होते याची आपल्याला या शिलालेखाच्या माध्यमातून माहिती मिळते. आणि जर समजा आपल्याला तत्कालीन त्या संदर्भातला जर अभ्यास करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे साधन अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं ठरत असलेलं आपणास दिसून येतं. त्याचप्रमाणे निरनिराळे धार्मिक उत्सव कशा प्रकारचे होते. आता मग वेगवेगळ्या प्रकारचे, आता त्या काळामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, मग हिंदूंच्या कशा चालीरीती होत्या, धार्मिक उत्सव कशा प्रकारचे होते, मुस्लिमांचे धार्मिक उत्सव कशा प्रकारचे होते, हेही त्याच्यामध्ये नमूद केलेलं असायचं किंवा आपल्याला असलेलं आजही दिसून येतं. आणि त्यामुळं धार्मिक व्यवस्था ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, धार्मिक व्यवस्थेवरती ज्यावेळेस आपण काही संशोधन करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला अतिशय महत्त्वाचं असं हे धार्मिक संशोधन हे लक्षात येतं. तत्कालीन जे काही समारंभ होते, आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ असतात. सगळ्यात मोठा समारंभ जर आपण पाहिलं तर विवाह समारंभ, लग्नाचा समारंभ आपण म्हणतो, तो समारंभ त्या काळामध्ये असे. दुसरी गोष्ट, अगदी जे काही संस्कार आहेत ते म्हणजे असं जे काही छोटे छोटे संस्कार आहेत किंवा छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही तत्कालीन रूढी होत्या, परंपरा होत्या, ह्या रूढी, परंपरा आणि संस्कृती जतन करण्याच्या माध्यमातून जे काही समारंभ केले जात होते, तशा आज आपण म्हणतो की बारसं म्हणजे काय, तर एखादं मूल जन्मल्यानंतर त्याचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम, हे बारसं झालं. त्याला म्हणायचं तो एक समारंभ आहे. साखरपुडा, लग्न ठरल्यानंतर एक कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणूया आपण, करार झाला म्हणूया आपण, करार झाला किंवा तो ह्या कुटुंबाचं या कुटुंबाशी विवाहाच्या माध्यमातून आता एक संबंध निर्माण झाले, कॉन्ट्रॅक्ट झालं. आता त्या मुलाचं आणि त्या मुलीचं लग्न ठरलं आपण म्हणतो. आणि ठरलं म्हणून आपण पहिलं काय असे म्हणायचे, सुपारी फोडली. मग अशा प्रकारची ही सुपारी फोडणं म्हणजे काय, किंवा त्यालाच आपण काय म्हटलं की साखरपुडा म्हटलं, तो एक समारंभ आहे. हे समारंभसुद्धा वेगवेगळ्या दुसऱ्याही गोष्टी आहेत की वेगवेगळे समारंभामध्ये धार्मिक समारंभ असतील, सामाजिक समारंभ असतील, राजकीय समारंभ असतील. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या माध्यमातून जे समारंभ होत असतात. आता तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अतिशय जवळीकतेचा समारंभ आणि सगळ्यांना वाटणारा आणि दररोज कुणाचा नाही कुणाचा असणारा अशा प्रकारचा समारंभ तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्हाला माहिती आहे. आणि तो म्हणजे वाढदिवस. आपण बघतो दररोज कुठला नाही कुठला वाढदिवस असतो आणि मग कोण किती कुणाकडंच हे आहे, किती आर्थिक संपन्नता आहे, त्याच्यावर तो समारंभ ठरतो. मग किती मोठा करायचा आणि केक किती मोठा आणायचा आणि किती किलोचा आणायचा, त्याच्यापासून ते सगळं तुम्हाला आता माहिती आहे. मी ते काही फारसं काही सांगत नाही. अगदी रस्त्यावर सुद्धा हे वाढदिवस कसे साजरे होतात हे आपल्याला माहिती आहे. कोरोनामुळं थोडंसं आता कमी आलं असेल, परंतु हे सगळं तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थ्यांना माहिती आहे. मी फारसं काही हे करणार नाही, कारण मी थोडंसं तुमच्यापेक्षा पुढच्या म्हणजे जे काही तुम्ही जे आहे, तुमच्या जे ह्या विचारांची जी बांधिलकी आहे किंवा विचार जे आहेत, आता हे नवीन हे आहे. आम्ही थोडंसं पाठीमागचा विचार करून किंवा पाठीमागचा जो काही काळ होता त्या काळाच्या माध्यमातून आम्ही थोडंसं राहणार आहे. म्हणजे त्यावेळेचा वाढदिवस कसा होता आणि आताचा वाढदिवस कसा आहे याची जर आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येतं. आणि कोण कशासाठी काय करतं आहे हेच आपल्याला माहीत नाही. मी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो वर्गामध्ये आणि मुलं सांगत नाहीत उत्तर, की मी आज तुम्हाला या स्लाईडच्या माध्यमातून हे प्रश्न विचारतो किंवा सांगतो, किंवा तुम्ही कधीही मला सांगा, कुणालाही विचारून सांगा की नेमका केक कापायचा कशासाठी. आपण जो मोठ्या आनंदानं जो केक आणतो, समारंभ करतो, तो केक कापायचा कसा, कशासाठी, का कापायचा, ह्याच्या पाठीमागचं काहीतरी लॉजिक असेल ना. आणि मग हे एक लॉजिक मला तुम्ही पुन्हा सांगा, अगदी म्हणजे फोन करून सांगा किंवा कधी भेटलो तर सांगा.
आपल्याकडची संस्कृती कशा प्रकारची पहिली होती, ती संस्कृती कशी राहिली का? म्हणजे सकाळी उठणं, लवकर आंघोळ करणं, सकाळच्या त्याचं औक्षण करणं, मग सगळ्यांच्या हे घरातल्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेणं, पाया पडणं आणि परत मग देवाला जाणं, मंदिरात जाणं, अशा प्रकारचं अनेक अभिष्टचिंतन करणं, एक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं, अशा प्रकारचं हे होत राहतं. आणि एवढं त्याला काही त्या काळामध्ये फारसं काही वाढदिवस साजरा करण्याची तेवढी पद्धती नव्हती. परंतु आता मात्र त्याचं फॅड निर्माण झालेलं आहे आणि ते पण चांगलंच आहे एका दृष्टीनं. त्या दृष्टिकोनातून लोक मित्रमंडळी एकत्रित येतात आणि खरं तर माणसांना आता वेळ नाही आणि असाही वेळ नसताना अशा प्रकारच्या समारंभाच्या माध्यमातून हे लोक एकत्रित येतात. तेवढाच त्यांचा वेळ चांगल्या प्रकारचा एकत्रित जातो. हे एक जमेची बाजू असलेलं आपणास दिसून येतं. जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. आपण समारंभाच्या दृष्टिकोनातून बोलत होतो की समारंभ कशा प्रकारचे आहेत किंवा समारंभ कशा प्रकारचे त्या काळामध्ये होत होते, याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला तत्कालीन शिलालेख पाहावे लागतील, शिलालेखाचा आधार घ्यावा लागेल. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. त्या अनुषंगानं मी तो सांगितला. तर अशा प्रकारचे म्हणजे समारंभ कुठले कुठले होते हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेलच आणि म्हणून हा शिलालेख अतिशय महत्त्वाचा असलेला आपणास दिसून येतो. हनुमकोंडा येथील हजार खांबाचा एक शिलालेख आहे. म्हणजे प्रत्येक खांबावरती लिहिलेलं होतं आणि अशा प्रकारचा 1000 खांब तिथं असलेले आपणास दिसून येते. गणपती देव याचा मोटुपल्ली शिलालेख तसेच काकतीय शिलालेख यामधून मध्ययुगीन आंध्र प्रदेशाची माहिती मिळते. म्हणजे ज्या ज्या प्रदेशामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी असे शिलालेख आहेत त्या ठिकाणी तशा पद्धतीचं हे शिलालेख आपल्याला असलेले आढळून येतात आणि त्याच्यातून तत्कालीन तिथली ही परिस्थिती आणि माहिती ही आपल्याला दिसून येते किंवा मिळते आहे. त्यांचा सागरी व्यापार आणि आर्थिक बाबीचीही त्याच्यातून माहिती मिळते. मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या शिलालेखामधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला ती दिसून येते. याशिवाय कोंडबिडूची रेड्डी, तेलुगू चोल, तेलुगू पल्लव, वेलादंडू चोल यांचे शिलालेखाचे महत्त्वाचे आहेत. हे जे काही शिलालेख आहेत ते शिलालेखाचे जी काही महत्त्वाची जी लिखित आज जे काही साधन आहे ते साधन हे महत्त्वाचं असलेलं आपणास दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला तत्कालीन व्यवस्थेवरती प्रकाश टाकता येतो. केरळमध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिरांमधून सुद्धा अनेक शिलालेख आढळतात आणि त्या शिलालेखामधून केरळची आर्थिक कशा प्रकारची होती हेही आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे तिथं सरंजामशाहीचा उदय कसा झाला आणि विस्तार कशा प्रकारचा झाला हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून दिसून येतं. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये कशा प्रकारचं माहिती किंवा कशा प्रकारची एक सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, प्रत्येक अंगानं तो शिलालेख जो आहे तो शिलालेख आपल्याला एक वेगळ्या प्रकारची माहिती सांगतो. म्हणजे मी मगाशी सांगितलं की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, कागदपत्र नसतील तर इतिहास नाही हे सांगितलं जातं. मग कागदपत्र नसतील तर इतिहास नसणारच आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इतिहास ठीक आहे नाही असं आहे, परंतु जर समजा आपल्याला कागदपत्रच त्याविषयी मिळाली नाहीत तर तो इतिहास थांबणार आहे का? तर नाही. मग आपल्याला त्याच्या अनुषंगानं जी काही अशा प्रकारची अलिखित साधनं आहेत, पुरातत्वीय साधनं आहेत, त्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला इथं याच्यावरती प्रकाश टाकावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढं अभ्यास करता येईल. आणि म्हणूनच शिलालेखाच्या माध्यमातून आपण पाहिलं की वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे अशा प्रकारचे शिलालेख, एवढंच नव्हे तर मंदिरांमध्ये आजही शिलालेख आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही त्याच्या शिलालेखावरती वेगवेगळ्या लिपीसुद्धा आहेत, चित्रलिपीसुद्धा आहेत. आपल्याला आपण ग्रामीण भागातली सगळी मंडळी आहोत, विद्यार्थी माझे सगळे ग्रामीण भागातले आहेत, काही मंडळीच अगदी इथं शहरामध्ये राहत असतील. परंतु जर तुम्ही कुठल्याही
एखाद्या ग्रामीण आजही खेडेगावामध्ये जर तुम्ही गेलात आणि जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की खेडेगावामध्ये एखादं मंदिर असेल, जे जुनं मंदिर आहे, आत्ताचे नवीन बांधलेले नाही, एखादं जुनं मंदिर आहे, शंकराच्या मंदिरासमोर जा, पिंडी जिथं महादेवाचं मंदिर आहे, पिंड असते त्याच्या पुढं जा, तर त्याच्या पुढं किंवा एखादं मारुतीचं मंदिर असेल, मारुतीचं नाथाचं मंदिर असेल, तिथं जा तुम्ही. मोठी मोठी मंदिरं आहेत, मोठ्या मोठ्या एका दगडानिमित्त बांधलेली आहेत, त्याच्या पुढं अशी तुम्हाला लांबच्या लांब दगडं अशी पडलेली आहेत. दुर्दैवानं आपल्याकडे इतिहासाचा ठेवा जतन करण्याची तेवढीशी आपल्याला आपली मानसिकता नाही किंवा आपल्या मनामध्ये तेवढा तो रुजलेला नाही, ऐतिहासिक ठेवावा अशा प्रकारचं नाही. आणि म्हणून हे ज्या पडलेल्या ज्या काही मोठमोठ्या शिळा आहेत, शिळा म्हणजे लांब दगड, हे लांब दगडाकडं कुणी लक्षच दिलेलं नाही. एवढंच नाही तर हे दगड उचलून हे त्यांनी अगदी गुराच्या गोठ्यामध्ये सुद्धा नेलेले आहेत आणि ते तिथं टाकलेले आहेत आणि गव्हाणीमध्ये ते ठेवलेले आहेत. त्या जर साधारणतः आजही प्रत्येक खेडेगावामध्ये आपल्याला मंदिरासमोर दिसते की मोठी मोठी दगड पडलेली आणि त्याच्यावर बारकाईने तुम्ही जा पहा ते, आणि पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो जर दगड लांब असा शिळेसारखा दगड आहे, त्याच्यावर तुम्ही थोडंसं पहा आणि पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती काहीतरी असं दिसतंय. मग हाताला हात धरलेली अशी माणसं दिसतील आणि ते सगळं हे आहे. कुठं गोल चक्र दिसतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, फुलांचे, झाडांचे, अशा प्रकारच्या प्रतिकृती दिसतील. आणि ह्या प्रतिकृती आपल्याला एकच सांगतात की ते म्हणजे तत्कालीन ती जी आहे ती चित्रलिपी आहे. चित्रलिपी. दुर्दैवानं अजून आपल्याकडं ही चित्रलिपी आपल्याला वाचता आली नाही. जर समजा अशा प्रकारची ही जर चित्रलिपी जर आपल्याला वाचता आली पुढं, खरं तर आता संशोधन चालू आहे त्याच्यावरती, काही इतिहासाचे अभ्यासक, संशोधक त्याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास करून ही चित्रलिपीसुद्धा वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जर त्यांना यश आलं तर अजून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐतिहासिक ठेवा आपल्या सर्वांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच खरं तर हे शिलालेख जे आहेत, हे शिलालेख अतिशय इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले आपणास दिसून येतात. आणि म्हणूनच हे आजच्या या स्लाईडमध्ये शिलालेख याविषयी आपण बोललो. शिलालेखाविषयी आपल्या लक्षात आलं असेल, आपण विस्तारानं अशा प्रकारचं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. शिलालेख म्हणजे काय, शिलालेखाच्या माध्यमातून कशा प्रकारचा त्यांना म्हणजे फायदा होतो, तत्कालीन कोणत्या कोणत्या बाबींवरती आपल्याला प्रकाश टाकता येतो, कोणत्या कोणत्या बाबींच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन माहिती मिळते आणि कशा प्रकारचा हा महत्त्वाचा ठेवा आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. त्याच्याबरोबर ताम्रपटसुद्धा पाहिलेला आहे. ताम्रपट म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे आणि ताम्रपट कशा प्रकारे उपयुक्त राहतो हेही आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून शिलालेख असेल किंवा ताम्रपट असेल हे अलिखित साधनांमध्ये किंवा पुरातत्वीय साधनांमध्ये एक महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन असलेलं आपणास दिसून येतं. आज आपण इथं थांबूया.